स्वतःला आकर्षित बनवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो। प्रत्येकाने काय केलं पाहिजे की आपण कसे आकर्षक दिसू, आपण कसे सुंदर दिसू, आपल्या चेहऱ्यावर हे कसं तेज येईल। खूपदा तेज ना हे आत्मीयतेने येतं, खूपदा तेज हे आतलं असतं मंडळी, बाहेरचं तेज तर वरवर असतं। जेव्हा आपण अध्यात्मामध्ये समरस होतो किंवा जेव्हा आपण मनापासून एखाद्या त्या भगवंताची भक्ती करतो किंवा त्या भक्तीमध्ये असतो किंवा सेवेत असतो, अशा वेळेसही आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज येतं। तर हा अतिशय तुम्हाला आकर्षक बनवणारा हा विषय आहे। मी ऑकल्ट एक्सपर्ट, माझं चॅनल मिस्टिकल एरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही छान असाल अशीच आशा करते। आणि व्हिडिओ पुढे चालू करण्याआधी एक अगदी आवर्जून सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कशा आकर्षक दिसू शकता। खास सुंदर असा एक उपाय घेऊन आलेली आहे की आकर्षित दिसण्यासाठी, तुम्ही आकर्षित दिसण्यासाठी किंवा तुम्ही समोरच्याला मोहित करण्यासाठी काय करू शकता। तर मंडळी, व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे। चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करावे अशी विनंती। बेल आयकॉनचं बटनही दाबायचं आहे जेणेकरून माझे व्हिडिओ फटाफट तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपण खूप सुंदरच असतो, कारण देवानं आपल्याला, भगवंतानं आपल्याला असं छान बनवून पाठवलेलं आहे। फक्त आहे की आपल्याला आपलं सौंदर्य मेंटेन करायचं असतं। प्रत्येक व्यक्ती ही सुंदर असते, काही मनाने सुंदर असतात, काही डोळ्यांनी सुंदर असतात, काही दिसायला सुंदर असतात, काही स्किननी सुंदर असतात। अशा बऱ्याच वेगवेगळ्या तऱ्हा असतात, काही कामामध्ये सुंदर असतात, काही बोलण्यात सुंदर असतात। सौंदर्याच्या अनेक व्याख्या आहेत। तुम्ही कुठली व्याख्या मानता की फक्त चेहऱ्याचं वरवरचं सौंदर्य तुम्ही मानता? एखादी व्यक्ती सुंदर अगदी चेहऱ्याने जरी नसली ना तरी तिच्यामध्ये असं काहीतरी असतं ना, मॅग्नेट पॉवर, की ती समोरच्याला खेचते। मग ते काय असतं नेमकं? तर मला बरेच जण विचारतात, दीदी तुम्ही कुठलं कुंकू लावता, तुमचं ते कुंकू आहे काय? तर मंडळी, मी मोहिनी मंत्र यानं तयार केलेलं माझं कुंकू आहे आणि माझं कुंकू साऊथवरून येतं। मी अजिबात इथे कुठेच कुंकू घेत नाही। आता असं नाही की महाराष्ट्रात कुंकू छान मिळत नाही का, अतिउत्तम मिळतं, पण माझं कुंकू मी बनवते त्यासाठी मला तिकडचं कुंकू लागतं। त्याच्यात 3-4 कुंकू मिक्स असतात, त्याच्यामुळे तो तिलक बनवताना मला वेगळ्या पद्धतीने बनवावा लागतो, म्हणून खास करून 3-4 ठिकाणावरून माझं कुंकू हे मी मागवते। तर आता मला हे विचारू नका की तुम्ही कुठले कुठले कुंकू त्यात मिक्स करता, कारण नुसते कुंकू मिक्स करायचे नसतात, तर त्याच्यामागे वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी करायच्या असतात। ते एक वेगळी प्रोसेस आहे, तर त्यात आपण नको पडूया। तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला सुंदर दिसायचं आहे, तुम्हाला समोरच्याला मोहित करायचं आहे, की तुम्हाला बघताच समोरचा तुमचं काम करेल वगैरे वगैरे जे काही आहे, त्यासाठी आपण आज खूप सुंदर असा एक तिलक बनवणार आहोत। तर सर्वात प्रथम त्यासाठी तुमच्याकडे लाल कुंकू प्रत्येकाकडे असतं, त्यांनी ते घ्यायचे। एक पेपर घ्यायचा, हिरव्या कलरचा किंवा लाल कलरचा पेपर घ्यायचा, प्लेन पेपर हवे आपल्याला लाल कलरचा। बाजूला एक छोटासा दिवा आपला चालू ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा असावा। दिवा लावलात, एक चौरंग छोटासा घ्यायचा, त्याच्यावर लाल कलरचं ते जे काही मी सांगितलं एक छोटासा तुकडा घ्यायचा कापून पेपरचा। ज्याच्याकडे लाल पेपर नसेल त्यानं पांढरा पण प्लेन पेपर हवे, जसं आपल्याला ड्रॉइंग बुक वगैरे असतं त्याचा असतो, त्याच्यावर पूर्ण कुंकू लावावा आणि तो घ्यावा। चौरंगावर लाल कपडा टाकून त्यानं ते कुंकूचे पेपर जो आहे तो त्या चौरंगावर छोटासा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर त्यानं लिहायचं आहे क्लीम। काय लिहायचं आहे? क्लीम। आता हा क्लीम मंत्र कोणाचा आहे तर कामाख्या मातेचा आहे। कामाख्या माता प्रत्येकाला माहीत आहे, ती किती कामाख्या मातेची पूजा अर्चा तंत्रमंत्रात प्रत्येक गोष्टीमध्ये कामाख्याला गणलं जातं आणि खूप वेगळा प्रभाव आहे या गोष्टींचा। वेगळ्या प्रभावाने लोक त्या गोष्टी करत असतात, वेगळी ऊर्जा येते तिथे, वेगळी ऊर्जा असते त्या ठिकाणी, म्हणून आपल्याला हा मंत्र तिथे त्या पेपरवर लिहायचा आहे, कारण आपण जो तिलक तयार करणार आहोत त्याच्यासाठी तो फार गरजेचा आहे। तर त्या तिलकासाठी जेव्हा त्या पेपरवर आपण कुंकवानी क्लीम म्हणजे ल, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र देणार आहे, क्लीम म्हणून लिहायचं आहे। क्लीम लिहून झाल्यावर त्याच्यावर एक असं चांदीची डबी असेल तर चांदीची डबी घ्या, चांदीची डबी नसेल तर काही हरकत नाही आहे, तुम्ही स्टीलची छोटीशी डबी घ्या, तेही नसेल तर तुमच्याकडे जी डबी असेल ती डबी घ्या, पण शक्यतो प्लास्टिकची घेऊ नका, काचेची पण चालेल।
एक गोष्ट लक्षात ठेवा, काचेची यासाठी चालेल बोलली आहे मी, कारण खरं तर नाही चालणार, कारण पारदर्शक असते आणि आपण जे काही आता प्रोसेस करणार आहोत त्याच्यासाठी पारदर्शक कुठलीच गोष्ट चालणार नाही. तर काचेची जरी तुम्ही डबी घेतलीत तरी त्याच्या भोवती तुम्हाला फॉईल पेपर असतो पहा, तर आत पूर्ण फॉईल पेपर लावा आणि त्या काचेच्या डबीमध्ये किंवा जी तुम्ही डबी ठेवलेली आहे त्या पेपरवर त्यावर तुम्हाला कुंकू टाकायचं आहे. कुंकू जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. ते कुंकू टाकल्यावर तिथेच बसून तुम्हाला क्लीम 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 ओम ओम कामाख्या हे म्हणायचं आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आत्ता माझ्या या मंत्राकडे लक्ष देऊ नका, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रॉपर मंत्र देईल, पण मंत्र हा तालात म्हणायचा आहे. क्लीम क्लीम कामाख्या, क्लीम 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 पण म्हणायचं आहे, क्लीम क्लीम कामाख्या असंही म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते कुंकू जे त्या ह्याच्यात भरलेलं आहे डबीमध्ये त्याच्यावर तुम्हाला थोडंसं केसर टाकायचं आहे. थोडंसं केसर टाकल्यानंतर एक लवंग टाकायची आहे, एक वेलचीचे दाणे टाकायचे, म्हणजे एक वेलची पूर्ण सोलून घ्यायची, त्याचे दाणे टाकायचे आहेत. ते टाकून झाल्यावर तुम्ही परत क्लीम 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 कामाख्या, आणि जरुरी नाही आहे क्लीम कामाख्या हे बोललं तरी चालतं. क्लीम 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 कामाख्या 4 वेळा क्लीम बोलून पण कामाख्या बोलू शकता. सर्वात पहिलं आहे महत्त्वाचं क्लीम क्लीम म्हणणे. जेव्हा तुम्ही क्लीम क्लीम म्हणता ना ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे तेच म्हणा. थोडंसं काजळ तुमच्याकडे असेल तर थोडंसं काजळ तिथे वर टाकायचं आहे. क्लीम क्लीम म्हणायचंच आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एक एक वस्तू त्यात टाकत राहणार तेव्हा तेव्हा तुम्हाला क्लीम क्लीम म्हणायचं आहे. तुम्ही बाजूला उदबत्ती पण लावायची आहे. त्या उदबत्तीची थोडीशी उदी खाली पडणार, ती पण थोडीशी घेऊन तुम्हाला त्याच्यात टाकायची आहे. अष्टगंध थोडंसं टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. क्लीम क्लीम चालूच ठेवायचं आहे. आता हे सगळं करताना मंडळी आपल्याला काय वाटतं की हे काय करायचं नेमकं, हे कशासाठी? तर फक्त हे असं आहे की कुठलाही मनामध्ये वाईट विचार येत असेल हे कुंकुम बनवताना तर उपयोग नाही आहे. खूप पॉझिटिव्ह राहून तुम्हाला हे कुंकू बनवायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळी माथ्यावर लावता असं बरोबर भुवयांच्या मधोमध आपल्या थर्ड आयवर हे कुंकू लावायचं आहे. या बोटाने कुंकू लावतात, असं उचलायचं आणि असं लावायचं आणि तिथे डोळे मिटून असं क्लॉकवाईज हात फिरवायचा. क्लॉकवाईज हात फिरवून ते कुंकू तुम्हाला लावायचं आहे. आणि ते कुंकू लावताना तुम्हाला एकच मनामध्ये म्हणायचं की मी खूप सुंदर दिसते, माझ्या चेहऱ्यावर प्रचंड तेज आलेलं आहे आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून प्रत्येकजण मोहित झालेले आहे, ही दुनिया मोहित झाली आहे. फक्त काय करायचं आहे, हे पुरुषही बनवू शकतात, स्त्रीही बनवू शकते, पुरुषही लावू शकतात, स्त्रीही लावू शकते. फक्त हे कुंकू बनवताना त्याच्यामध्ये तुम्हाला काळा बुक्का नाही टाकायचा आहे. कायम लक्षात ठेवा, ज्योतिबाचं कुंकू नाही टाकायचं आहे. तुमच्याकडे कामाख्या सिंदूर असेल तर तुम्ही कामाख्या सिंदूर टाकू शकता. कामाख्याची प्रोसेस म्हणूनच हा मंत्र मी दिलेला आहे, क्लीम क्लीम क्लीम. कळलं? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही हा मंत्र करता बोलता आपोआप अभिमंत्रित होतं ते कुंकू तुमचं, आणि तुम्हाला माहीत नाही आहे की कामाख्याची ऊर्जा काय आहे आणि कशी काम करते. पूर्ण ब्रह्मांडाला फिरवून टाकणारी अशी ऊर्जा आहे ती कामाख्या मातेची. तर त्यामुळे तुम्ही कामाख्या मातेचं जे कुंकू तुमच्याकडे असेल ना त्याच्यामध्ये प्रचंड वशीकरणाची ताकद आहे. पण जर ते कुंकू तुमच्याकडे असेल तर चिमटीभर तरी कुंकू त्याच्यामध्ये तुम्ही नक्की टाका. आणि ज्याच्याकडे कुंकू नसेल, ज्याला हवे असेल, काही वाटलं तुम्हाला थोडं महाग असतं कुंकू, पण त्यांनी मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगावं, लवकरच मी त्यांच्याशी ते माझ्याशी संपर्क साधते. ज्यांच्याकडे नसेलही तरी हरकत नाही, कारण ते महाग असतं, घेतलंच पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे उगाचच मला मेसेज करत बसू नका की कामाख्याचं कुंकू कितीला आहे, आम्हाला घ्यायचं आहे वगैरे. खरंच ज्यांना वाटतंय की ते घेऊ शकतात त्यांनी प्लीज मला मेसेज करा, नाहीतर उगाच टाईम वेस्ट करू नका ना, माझा नाही तुमचा. तर तुम्ही हे जे अभिमंत्रित केलेलं तिलक आहे आपला, तो तुम्हाला परत ते जे आपण चिठ्ठी हे कागदावर आपण क्लीम लिहिलेलं आहे ना त्याच्यावरच तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे. देव्हाऱ्याच्या बाजूलाही ठेवू शकता, देव्हाऱ्यात पण ठेवू शकता. हे जे कुंकू आहे ना हे तिथे देवाजवळ तुम्हाला 21 दिवस ठेवायचं आहे. अजिबात तेव्हा वापरायचं नाही आहे जोपर्यंत ते 21 दिवस होत नाहीत.
21 दिवस रोज त्या कुंकवाच्या तिथे बसून तुम्हाला क्लीम 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 कामाख्या हे म्हणायचं. 21 दिवस रोज धूप दीप अगरबत्ती दाखवायचीच आहे. 21 दिवसांनी ते पूर्णपणे भारलं गेलेलं तिलक असेल, कुंकू असेल, आणि ते रोज तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कपाळी कुंकू लावता तुम्हाला हेच कुंकू लावायचं आहे. या कुंकवाच्या पलीकडे जाऊन कुठलंही कुंकू लावायचं नाही आहे. हे फक्त हेच कुंकू लावायचं आहे. आणि हे कुंकू कपाळी राहिलंच पाहिजे. अंघोळ झाल्यावर लावायचं आहे. दिवसामध्ये तुम्हाला वाटत असेल की संध्याकाळी पण दिवाबत्तीनंतर मी लावू शकते तर तुम्ही लावू शकता. आणि ज्यांचा नवरा ऐकत नसेल, नवरा अजिबातच ऐकत नसेल ना, अशा लोकांनी ते कुंकू थोडंसं एका पुडीत बांधायचं, नवऱ्याच्या उशीखाली ठेवायचं आणि रोज कपाळी ते कुंकू लावायचं. नवरा तुमचा ऐकेल. कोणाचा नवरा व्यसनी असेल, दारू पीत असेल, तो पण हळूहळू आटोक्यात येईल. पण तुमचे नवरे चांगले असतील त्या लोकांनी हे प्रयोग करू नये. कारण काही प्रयोग आहेत ना हे न करण्यासारखे असतात. कारण तुम्ही जर रॉंग इंटेन्शननी जर कुठला प्रयोग केला ना तर त्याचे भोगही तुम्हाला भोगावे लागतील. सगळं उलटं पडेल. त्यामुळे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे. कारण देवाची परीक्षा पाहू नये. देव चांगल्या गोष्टींसाठी आहे. कर्मकांड आपली कायम चांगली ठेवावी. कुणाचं वाईट चिंतू नये. त्यासाठी अजिबात कुठल्याही वाईट गोष्टीसाठी कुणाचा नवरा स्वतःकडे आकर्षित करायचा वगैरे त्याच्यासाठी हे कुंकू काम करणार नाही. हे लक्षात ठेवा. हे कुंकू फक्त तुम्हाला आकर्षित दिसण्यासाठीच काम करणार. हे वशीकरण वगैरे करणार कुंकू नाही आहे. फक्त तुम्हाला पाहून एखाद्याला वाटेल की खूप छान दिसते, वेगळ्या पद्धतीचं अट्रॅक्शन तुमच्यात येईल. त्यामुळे उगाचच या कुंकवाचा काहीतरी वेगळ्या पद्धतीचा उपयोग करायला जाऊ नये हे मी आवर्जून सांगते. तर मंडळी, ज्याला ज्याला वाटतं त्याने आकर्षित दिसावं ना त्यांनी थोडंसं अध्यात्मामधली रुची वाढवावी, आपल्या भगवंताची सेवा वाढवावी, डोळे मिटून थोडंसं ध्यान करावं. आपोआपच एक वेगळं तेज तुमच्यामध्ये यायला लागेल. तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागेल. तुमचा जो ऑरा ब्रेक असेल ना तर तुमचं आकर्षित दिसणं हे कठीण आहे. तुम्हाला आकर्षण वाढवायचं असेल ना तर सर्वात प्रथम तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे, ओंकार केलं पाहिजे, सोहम केलं पाहिजे. बऱ्याच पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ह्या मेडिटेशनचा वापर करून घेऊ शकता. माझा वर्कशॉप आता लवकरच येतोय मेडिटेशनचा. ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगा. मी त्यांना बरोबर त्याची लिंक पाठवते. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कितीही आकर्षित दिसलात पण तुमचं मन जर काळं असेल ना तर ते आकर्षण काहीच कामाचं नाही आहे. तर त्याच्यामुळे मी इतकंच सांगू इच्छिते की मनाने साफ राहा. कारण केव्हाही आपल्या चेहऱ्यावर आपले आतले भाव येत असतात. तुमचा चेहरा आणि तुमच्या मनामध्ये जर एखाद्या विषय वाईट असेल ना तर ते तुमच्या चेहऱ्यावर कायम येतं. कितीही तुम्ही सुंदर असलात तरी समोरच्याला तुम्ही पटकन आवडतात असं याचा अर्थ नाही होत. एखाद्याला तुमचं बघून पण तिरस्कारच वाटणार. कारण तुमच्या मनात काळं आहे. चेहरा कितीही गोरा असू देत. गोरा कलर म्हणजे खूप छान असतो किंवा वाईट असतो असं मी म्हणत नाही आहे. पण मन जर काळं असेल ना तर तुम्ही किती पण सुंदर असलात तरी त्याचा काडीचा उपयोग होत नाही. फक्त तुमचं मागच्या जन्मीचं कुठलं पुण्य तुमच्या गाठीशी आहे म्हणून देवाने तुम्हाला सौंदर्य दिलेलं आहे. पण सौंदर्य देऊनही पण बरीच लोक तुमचा जर तिरस्कार करत असतील तर तुमचं सौंदर्य काहीच कामाचं नाही आहे. हे कायम लक्षात ठेवा आणि आपलं अध्यात्मातली रुची, आपली अध्यात्माची बैठक वाढवा. इतकंच मी सांगू इच्छिते. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कोण कोण हा तिलक बनवणार आहे त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. कोणाला मेडिटेशन करण्यामध्ये, शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. माझे बरेचसे वर्कशॉप्स आता पुढच्या महिन्यापासून, या महिन्यापासूनच सुरू होत आहेत, मंथ एंडपासून. तर ज्याला पण इंटरेस्ट असेल, वर्कशॉपची माहिती हवी असेल त्यांनी मला नक्की विचारावं, कॉमेंटमध्ये विचारावं. मी त्यांच्याशी संपर्क साधीन. आणि मला अगदी आवर्जून कोणाला संपर्क करायचा अगदी घाई आहे तर त्यांनी मला माझ्या इन्स्टाच्या माझं जे हँडल आहे तिथे संपर्क साधावा. तिथे मी त्यांच्याशी संपर्क निश्चित साधेन. तर मंडळी, व्हिडिओ आवडलाच असेल, अगदी आवडीचा विषय आहे तर लाईक तर तुम्ही करालच. पण ज्या लोकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सर्वांनाच आकर्षित दिसू देत. आणि आकर्षण हे सर्वांचंच वाटलं पाहिजे. तर मंडळी, वेळ प्रत्येकावर येते आणि वेळ प्रत्येकाची येते हे कायम लक्षात ठेवा.